मित्रांनो, आज आपण सातारा जिल्ह्यातील एक थरारक भयकथा ऐकणार आहोत. तर तुम्ही ही कथा कुठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया या थरारक भयकथेला. काय यार, किती वेळ लागणार बस यायला? परेशान झालो मी तर. मुकेशने नाराजीने आपल्या घड्याळात पाहत म्हटलं. तो साताऱ्याच्या एका गावाजवळील बस स्टॉपवर उभा होता. रात्र फारच झाली होती. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 9 वाजून गेले होते आणि तो बस स्टॉप गावापासून थोडा दूरच होता. म्हणजे गावातून बस स्टॉपपर्यंत यायला गावकऱ्यांना साधारण 10 मिनिटं चालत यावं लागायचं. काय करणार, मेन रस्ता गावाच्या थोडा बाहेरच होता. दिवसा काही वाटायचं नाही, पण रात्र झाली की तिथे जरा भीती वाटायची. कारण बस स्टॉपच्या दुसऱ्या बाजूला एक लहानसं स्मशान होतं. एक सिमेंटचा ओटा आणि त्यावर अग्निक्रियेकरिता एक छोटा उंचवटा. आजूबाजूला घनदाट जंगल, झाडी वेलींनी व्यापलेला रस्ता. त्या स्मशानात एकच दिव्याचा खांब होता आणि त्यावरचा पिवळा बल्ब फळफळत होता. बस स्टॉपवर उभे असलेल्या मुकेशचं लक्ष सतत त्या दिव्याकडे जात होतं. भीतीने त्याची छाती धडधडू लागली होती. एकतर तो तिथे एकटाच, सोबत कोणी नाही, आणि काही झालं तर गावही बऱ्यापैकी दूर. बुद्धी कुठे गेली होती माझी चरायला? कशाला घेतला होता आजचा दिवस? मुकेश स्वतःला शिव्या देत होता. तो एका विमा कंपनीत कामाला होता. कंपनीने त्याला गावातील विमाधारकांची यादी तयार करायला पाठवलं होतं. त्याच्या मित्रांनी आधीच त्याला सांगितलं होतं, मुकेश, अरे त्या गावात जाऊ नकोस रे. तिकडे जायला यायला फार कमी गाड्या मिळतात. अडकलास तर सुटणं अवघड होईल. दुसरं गाव घे. पण मुकेशला ते गाव घ्यायचंच होतं. कारण ते गाव लहान होतं आणि त्याला वाटलं की आपलं काम पटकन उरकून निघून जाऊ. पण त्याचा हा अंदाज पूर्ण चुकीचा ठरला. गावात पोहोचायलाच त्याला दुपारचे 3 वाजले आणि यादी तयार करता करता संध्याकाळचे 6 वाजून गेले. गावकऱ्यांनी त्याला सांगितलं, साहेब, आजची रात्र इथेच थांबा. पण तो तयार नव्हता. नाही, मला थांबता येणार नाही, तो म्हणाला. जेव्हा त्याने बसची चौकशी केली तेव्हा गावकरी म्हणाले, साहेब, शेवटची बस रात्री 8 वाजताची आहे. काय, 8 वाजताची? बापरे, इतक्या उशिरा बस असते का? हो साहेब, आमच्या गावात फक्त 2च वेळा बस येते. एक दुपारी 3 वाजता, ज्याने तुम्ही आलात, आणि दुसरी 8 वाजता. पण साहेब, एक सांगू का? हो सांगा ना, मुकेश म्हणाला. साहेब, त्या 8 वाजताच्या बसचं काही खरं नसतं बरं का. आली तर आली, नाही तर येतच नाही. काय? अरे देवा, कुठं फसलो मी? मुकेश मनातच म्हणाला. आणि हो साहेब, अजून एक, त्या बसस्टॉपजवळ स्मशान आहे आणि तिथे. तो पुढे बोलणार एवढ्यात मागून एक गावकरी ओरडला, अरे गप बस रे, कशाला साहेबांना घाबरवतोयस? जा साहेब, तुम्ही घाबरू नका. जर बस मिळाली नाही तर परत गावात या. फक्त 12च्या आत या, नाहीतर कुणीही तुम्हाला गावात परत घेणार नाही. म्हणजे काय? 12 नंतर असं काय होतं की तुम्ही मला गावात घेणार नाही? मुकेशने जरा आश्चर्याने विचारलं. अहो साहेब, कशाला गोष्टी उकरून काढता? मी जेवढं सांगितलं तेवढं ऐका बस. मुकेशने जेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, भीतीचा. जणू ते काहीतरी सांगायचं टाळत होते. मुकेश काहीच न बोलता तेथून निघाला आणि बसस्टॉपकडे गेला. त्याला वाटलं आता 8 वाजताची बस येईल. पण 8 वाजून 8:30 झाले, मग 9 वाजले, तरीही बस यायचं नाव घेत नव्हती. थोडा त्रासलेला मुकेश खिशातून मोबाईल काढतो आणि आपल्या बायकोला फोन करतो. 3-4 रिंग झाल्यावर तिने फोन उचलला. तो काही बोलायच्या आधीच ती म्हणाली, अहो मीच तुम्हाला फोन करणार होते. कुठे आहात तुम्ही? तुमचा फोन पण लागत नव्हता. मुकेशने मोबाईलकडे पाहिलं. सिग्नलच्या फक्त 3च पट्ट्या दिसत होत्या. अगं हो, सिग्नल बरोबर नाही आहे ना, म्हणून लागत नसेल, तो म्हणाला. बरं, पण तुम्ही घरी कधी येणार?
अहो 9 वाजून गेलेत. याआधी तुम्हाला कधी एवढा उशीर झाला नव्हता. अगं काही विचारू नकोस. कुठे येऊन फसलोय मी. त्यासाठी तुला फोन केला, उशीर होईल म्हणून सांगायला. माहीत नाही किती वाजेल येईपर्यंत. या बसस्टॉपवर एकटाच आहे मी. सोबतीला कोणीच नाही. त्यावर त्याची बायको जरा शांत झाली आणि मग हळू आवाजात म्हणाली, अहो थांबा थांबा, तुम्ही म्हणता एकटे आहात? हो का, अशी का विचारतेस तू? मुकेशने थोडं गोंधळून विचारलं. अहो पण तुम्ही एकटे आहात, मग मला तुमच्या जवळून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज का येतोय? काय? कोणाचा आवाज? मुकेश थबकला. अहो 2 माणसं बोलतायत असं वाटतंय, थोडं रागात, जसं कोणी दात खाऊन बोलतं तसं. अहो बघा, अजूनही येतोय तो आवाज, जसं कोणी तुमच्या अगदी जवळ येतोय. ती घाबरत घाबरत बोलतच होती. अहो अहो ते जवळ येत आहेत, तुमच्या अगदी. इतक्यात फोन कट झाला. घाबरून मुकेशने मागे वळून पाहिलं. एक थंड वाऱ्याचा झोत त्याच्या अंगावरून गेला. क्षणभरात त्याच्या अंगावर शहारे आले. जणू कोणीतरी त्याच्या अंगातून आरपार गेलं होतं. तो थोडा वेळ तसाच थिजून उभा राहिला. आपल्याला नेमकं काय झालं ते त्याला समजतच नव्हतं. थोड्या वेळाने त्याने पुन्हा मोबाईल पाहिला. सिग्नल पूर्णपणे गेला होता. बहुतेक म्हणूनच फोन कट झाला असावा. तो जवळच्याच एका बाकड्यावर बसला. आजूबाजूला पूर्ण सन्नाटा होता. मधूनच एखादा घोबळ आवाज करत होता आणि रातकिडे किरकिर करत होते. रात्र अजून गळत होत चालली होती. त्याने रागातच आपला मोबाईल खिशात ठेवला आणि समोर पाहू लागला. तो खांबावरील लाईट अजूनही तसाच फळफळत होता. त्याला वाटलं आता बस येईल कदाचित, पण 9:30 वाजले तरी बसचं काही नामोनिशाण नव्हतं. तो त्या भयानक ठिकाणी एकटाच बसला होता. तेव्हाच त्याच्या मनात विचार आला, माझी बायको असं का म्हणाली असेल की तिला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतोय? पण मी तर इथे एकटाच आहे, मग तिला कोणाचा आवाज ऐकू आला? अचानक त्याला आठवलं, त्याच्या मोबाईलमध्ये कॉल चालू असताना ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग सुरू होतं. ती सेटिंग त्यानेच केली होती, कारण क्लायंटशी बोलताना काही संभाषण रेकॉर्ड करून ठेवावी लागतात. म्हणजे आता जेव्हा तो बायकोशी बोलला तेव्हाही तो कॉल रेकॉर्ड झाला असेल. त्याने पटकन मोबाईल काढला आणि रेकॉर्डिंग शोधू लागला. क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर भीती आली. रेकॉर्डिंग खरंच झाली होती. आता ती रेकॉर्डिंग प्ले करायची की नाही याचाच त्याला संकोच वाटत होता. पण धडधडत्या छातीने त्याने प्ले बटन दाबलं. सुरुवातीला त्या रेकॉर्डिंगमध्ये त्याचं नेहमीसारखंच बोलणं ऐकू येत होतं, पण काही सेकंदांनी एक अंधू घोगरा आवाज त्याच्या कानावर पडला. तो आवाज मधून मधून येत होता आणि हळूहळू वाढत गेला. जणू कोणीतरी त्याच्याकडे हळूहळू थरथरत जवळ येत होतं. त्या आवाजात दातावर दात घासल्यासारखा एक विचित्र कर्कशपणा होता. त्याच क्षणी त्याच्या पत्नीचा घाबरलेला आवाज आला. ती मोठ्याने काहीतरी बोलत होती आणि मग अचानक सगळं थांबलं. रेकॉर्डिंग तिथेच संपलं. मुकेशच्या अंगाचं अक्षरशः पाणी पाणी झालं. त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याला जाणवलं, म्हणजे माझी बायको खरंच बोलत होती. त्याने घाबरत आजूबाजूला नजर फिरवली. असं वाटलं जणू कोणीतरी त्याच्याकडे पाहतंय. त्याच्या अगदी आसपासच कोणी आहे. त्याला जाणवलं हीच वेळ आहे इथून निघायची. त्यावेळी घड्याळात 9:45 वाजत होते आणि गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे गावात 12च्या आधी पोहोचला पाहिजे, कारण त्यानंतर ते कोणालाही गावात घेत नाहीत. त्याने घाईघाईने आपली बॅग खांद्यावर टाकली आणि गावाकडे निघायला तयार झाला. पण तेवढ्यातच त्या स्मशानातील खांबावरील लाईट बंद झाला. क्षणात सगळीकडे काळोख पसरला. आता त्या ठिकाणी असलेला थोडाफार प्रकाशसुद्धा गायब झाला होता. या अचानक घडलेल्या गोष्टीमुळे तो थोडा दचकला. तेव्हा समोरून त्याला कोणीतरी येताना दिसलं. अंधार असल्यामुळे नेमका कोण आहे हे त्याला समजलं नाही. त्याने खिशातील मोबाईल काढला, टॉर्च लावली आणि रस्त्यावर मारली. तेव्हा समोरून एक व्यक्ती त्याच्याकडे येताना दिसला. त्याच्या अंगावरील कपडे जरा नीट दिसत होते, जणू आताच प्रेस करून घातले असावेत. फॉर्मल शर्ट पॅन्ट, अगदी मुकेश सारखे. शर्टिंग नीट केलेली, पायात चांगले फॉर्मल शूज,
पण चेहरा थोडा विचित्र दिसत होता. तो गोरा नसून पण रंग पांढऱ्या छाटेकडे जाणारा राखाडी कलरचा होता. ओठ सुकलेले, डोळ्याखाली मोठे काळे घेरे, जणू किती दिवस झोपलाच नाही. तो व्यक्ती बसस्टॉपवर जिथे मुकेश उभा होता त्याच्या काही अंतरावर उभा राहिला आणि अंधारासमोर पाहू लागला. मुकेशने पटकन टॉर्च बंद केली आणि विचार केला, हा स्मशानातून कसा आला? इकडे कुठलं गाव आहे का? असेल बहुतेक. नाहीतर इतक्या रात्री स्मशानात काय करणार? बरं, बहुतेक तोही बस पकडण्यासाठी आला असेल. मुकेश मनातच विचार करत होता. विचारू का याला? शेवटी हिम्मत करून त्याने विचारलं, अहो दादा, तुम्ही सुद्धा बस पकडण्यासाठी आलेत का? त्या व्यक्तीने मुकेशकडे पाहिलेच नाही आणि तो हसत म्हणाला, बस? ती तर कधीचीच निघून गेली. काय? अहो, मी तर 2 तास झाले बसून आहे, पण कुठलीच बस आली नाही. काय बोलता तुम्ही? त्यावर तो व्यक्ती काहीच बोलला नाही, फक्त हसत समोर पाहत राहिला. काय अजब माणूस आहे हा. मी बोलतो आणि हा हसतो. जाऊ दे, मला काय. चला गावात जाऊया, आता काही बस येणार नाही. मुकेश गावाकडे जायला निघालाच होता तेवढ्यात तो व्यक्ती म्हणाला, अरे कुठे जातोस आता? गावकरी तुला घरात घेणार नाही. ती वेळ निघून गेली आता. अजून कुठे 12 वाजलेत? ते घेणार मला घरात. मुकेश म्हणाला. तो व्यक्ती पुन्हा हसला आणि जाऊन बाकड्यावर बसला व खिशातून काहीतरी काढू लागला. मुकेशला त्याच्या या वागण्यावर खूप राग आला, पण त्याने आपला राग सांभाळत खिशातील मोबाईल काढला. तो लॉक स्क्रीन चालू करण्याचा बटन दाबत होता, पण फोनच ऑन होत नव्हता. रागाने त्याने जोरात बटन दाबलं, पण स्क्रीनवर बॅटरी लो असा संदेश आला. मुकेशने रागातच मोबाईल खिशात ठेवला. त्याने पुन्हा त्या व्यक्तीकडे पाहिलं. त्या व्यक्तीने खिशातून सिगारेटचे पॉकेट काढून एक सिगारेट तोंडात कोंबली, लायटरने पेटवली आणि तो ओढू लागला. साला, आता काय करावे? वेळ पाहायला सुद्धा माझ्याकडे काही नाही. मुकेश मनात स्वतःला कोसत होता. त्याला खूप भूक लागली होती. त्या माणसाला सिगारेट ओढताना पाहून त्याची ही इच्छा झाली, किमान एक सिगारेट जरी मिळाली तरी बरे वाटेल. तो मनातच विचार करत होता की त्या व्यक्तीने सिगारेटचे पॉकेट त्याच्याकडे सरकवले. एक क्षण मुकेश थोडा बिथारला आणि थोडासा हसला. त्याने त्या पॉकेटमधून एक सिगारेट काढली, लायटर देताच पेटवली आणि एक झुरका घेतला. मुकेशला थोडं हायसं वाटलं. काही वेळ शांतता पसरली. त्या शांततेला तोडत मुकेश स्वतःच म्हणाला, मला किती वेळ झाला ते सांगाल का? माझा मोबाईल सुद्धा बंद झाला आहे आणि माझ्याकडे घड्याळही नाही. त्या व्यक्तीने आपल्या हातावरील शर्ट थोडा वर केला आणि हातावरील घड्याळ मुकेश समोर धरलं. घड्याळातील वेळ पाहताच मुकेश जाग्यावरून उभा राहिला. घड्याळात खरंच 12:05 झाली होती. काय 12? हे कसं होऊ शकतं? अहो, काही मिनिटांपूर्वीच 9 वाजले होते. जास्तीत जास्त 9:30, पण 12? तुमचं घड्याळ बहुतेक चुकीची वेळ दाखवत आहे, मुकेश म्हणाला. वेळ चुकीची कशी असेल? खोटं वाटत असेल तर तुम्ही मोबाईल बघू शकता, त्या व्यक्तीने म्हटलं. मुकेशने मोबाईल काढला, पण त्यातही तीच वेळ दिसत होती. मुकेश आता खरंच गोंधळला होता. काय खरं काय खोटं हेच ठरवता येत नाही त्याच्या मनात येत होतं. तेव्हा त्याला एक युक्ती सुचली. जर हा व्यक्ती खोटं बोलत असेल तर गावातील लोक फारच कमी खोटं बोलतात. आपण एक वेळ गावात जाऊन पाहू. मुकेश काहीच न बोलता गावाकडे चालत निघाला. तो व्यक्ती फक्त सिगारेटचे झुरके घेत गालातल्या गालात हसत होता. गावाकडे जाणारा रस्ता सुद्धा भयानक वाटत होता. पायवाट कच्ची, आजूबाजूला केवळ अंधार. गावाजवळ येताच गावातील कुत्रे जोरजोराने भुंकू लागले. त्याला वाटलं कुत्रे माझ्यावरच भुंकत आहेत, पण खरं पाहिलं तर कुत्रे त्याच्या मागे बघून भुंकत होते. असं म्हणतात की रात्री कुत्र्यांना काहीतरी दिसतं आणि आताही मुकेशच्या मागे त्यांना कोणीतरी दिसत असावं, काहीतरी अभद्र सैतानी. गाव पूर्ण सुनसान झालं होतं. एकही व्यक्ती बाहेर दिसत नव्हता. सकाळी जेव्हा तो गावात आला होता तेव्हा एका व्यक्तीच्या घरी थांबला होता.
तो त्या घराजवळ गेला आणि दार ठोठावू लागला. अहो भाऊ, दादा, उघडा, मला घरात घ्या प्लीज. तो ओरडला, पण घरातून कोणाचाच आवाज आला नाही. त्याने दार आणखी जोरात वाजवलं, पण परत कोणीही बाहेर आलं नाही. मुकेश रडकुंडीला आला होता. नेमकं त्याच्यासोबत हे काय घडत आहे हेच त्याला समजत नव्हतं. त्याचा आवाज जणू कुणाला ऐकू येत नव्हता. त्याने बऱ्याच घरांची दारे वाजवली, पण कोणीच बाहेर आला नाही. शेवटी तो परत बसस्टॉपकडे आला, पण आता तो व्यक्ती तिथे नव्हता. अरे हा कुठे गेला आता? बस आली तर नव्हती ना? साला दुष्काळात 13वा महिना. मी ऐकायला पाहिजे होते त्या व्यक्तीचं. कशाला परत गावात आलो मी? बहुतेक बस आली असेल आणि तो व्यक्ती बसने निघून गेला असेल. मुकेश डोकं धरून बसला होता. तोच त्याला कुणाच्या तरी पळण्याचा आवाज आला. त्याने पाहिलं, तोच व्यक्ती जो काही वेळापूर्वी त्याच्याशी बोलला होता धावत मुकेशकडे येत होता. पण आता त्याचा चेहरा भीतीने भरलेला होता. तो घाबरला होता. तो धावत आला आणि बसस्टॉपच्या मागे लपला. मुकेश त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि नेमकं काय घडत आहे ते पाहत होता. तसंच अंधारातून आणखी 2 व्यक्ती धावत येत होते. त्याच्या हातात काठ्या होत्या आणि ते रागात बसस्टॉपकडे येत होते. ते आले आणि अगदी मुकेश समोर थांबले, पण त्यांची नजर इकडे तिकडे फिरत होती. बहुतेक त्या व्यक्तीला शोधत होते. तोच त्या 2 व्यक्तींपैकी एक म्हणाला, साला तो बघ मागे लपलाय. त्यांनी काठ्यांनी त्या व्यक्तींवर हल्ला सुरू केला. मुकेशने भीतीने डोळे मिटले आणि तोंड झाकले. जसे त्याने तोंड झाकले, तो येणारा आवाज थांबला. परत जेव्हा त्याने समोर पाहिलं तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. मुकेश थरथर कापत होता. त्याला समजत नव्हतं की नेमकं त्याच्यासोबत काय घडत आहे. तो थंड बाकड्यावर बसला. अंगावर काटा आला होता. रात्रीचा गार वाऱ्याचा झोत असूनही त्याच्या कपाळावरून घामाचे थेंब ओघळत होते. समोरचा रस्ता पुन्हा एकदा भयानक शांततेत बुडून गेला. जणू क्षणभर आधी जे काही घडलं, ती 2 माणसं, त्यांचा राग, त्यांचे आवाज, हे सगळं फक्त कल्पना होती का असं त्याला वाटू लागलं. हे काय चाललंय माझ्यासोबत? मुकेश स्वतःशीच बोलला. त्याने पुन्हा खिशातील मोबाईल काढला, पण स्क्रीन काळीच होती. बॅटरी पूर्ण संपली होती. देवा, आता काही झालं तरी मदत मागायला सुद्धा काही नाही. त्याने कुजबुजत डोळे मिटले. थोड्या वेळाने अचानक कानाशी काही हलका आवाज आला, जणू कोणी अगदी जवळून पुटपुटलं. बस आलीये. मुकेश दचकला. त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिलं. खरंच अंधारातून एक बस येताना दिसत होती. तीच ती गावकऱ्यांनी सांगितलेली रात्री 8 वाजताची शेवटची बस. पण त्या बसचे हेडलाईट्स विचित्र पिवळे होते. बस थांबली. दरवाजा आपोआप उघडला. कोणताही चालक दिसत नव्हता. फक्त आत काळोख होता. अरे, जर या बसमध्ये कोणीच नाही तर मग बस कशी चालू आहे? मुकेश थिजून गेला. कोणी आहे का? त्याने ओरडत विचारलं, पण काहीच उत्तर आलं नाही. फक्त बसच्या आतल्या एका सीटवर काही हललं. जणू कोणी तिथे जागा बदलली असावी. भीती असूनही मुकेशने हिम्मत करून पहिला पाऊल बसमध्ये ठेवलं. तो बसमध्ये पुढच्या सीटवर बसला. तेवढ्यात बसचा दरवाजा धाडकन बंद झाला. मुकेश दचकला. बस हलू लागली. कोणीही नसताना बस स्वतः चालू झाली होती. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेरचं दृश्य मागे सरकत होतं, पण त्यात काहीतरी वेगळंच होतं. गाव दिसत नव्हतं. झाडं दिसत नव्हती. फक्त अंधार. मुकेशने पुन्हा खिडकीतून डोकावलं. तोच व्यक्ती ज्याने थोड्या वेळापूर्वी त्याला सिगारेट दिली होती. तो आता रस्त्याच्या कडेला उभा राहून हसत होता आणि बसच्या मागे काहीतरी सांगत हात हलवत होता. तो उभा राहिला आणि बसच्या पुढे जायचा प्रयत्न केला, पण पुढे गेल्यावर त्याच्या नजरेसमोर दृश्य आलं. चालकाच्या सीटवर कोणी बसलं नव्हतं. फक्त स्टेअरिंग स्वतःच वळत होतं. गिअर आपोआप बदलत होते. थांब थांब, मुकेश ओरडला, पण बस थांबली नाही. उलट तिचा वेग वाढू लागला. समोरून रस्ता संपत होता आणि पुढे होतं तेच स्मशानघाट. मुकेशचं हृदय थरथर कापू लागलं. बस वेगात त्या स्मशानात शिरली.
आणि अचानक सर्व काही काळोखात गळप झालं. अशीच ती रात्र होती. संध्याकाळचे 8 वाजले होते आणि गणेश त्या बसस्टॉपकडे निघाला. पण गावकरी त्याला सांगत होते, साहेब अहो नका जाऊ, 8 वाजलेत, बस निघून गेली असेल. आणि हो, जर तुम्ही 12 वाजता गावात आलात तर आम्ही तुम्हाला घरात घेणार नाही. पण गणेश हसत म्हणाला, अहो काय तुम्ही लोक पण कशालाही घाबरता. मला येताना पण एक जण म्हणत होता की नको जाऊ. मागील वर्षी एक मुकेश नावाचा व्यक्ती याच गावातून गायब झाला होता म्हणे. हो साहेब, म्हणून म्हणतोय नका जाऊ. अरे कसला गायब, साला पळाला असेल ह्या नोकरीला कंटाळून, असं म्हणून तो हसू लागला. गणेशने त्यांचे काहीच ऐकले नाही आणि तो बसस्टॉपकडे निघाला आणि त्या बसस्टॉपवर येऊन बसला. 8 वाजले, 9 वाजले, पण बसचा पत्ता नव्हता. तोच स्मशानातील लाईट बंद झाली. तेथूनच एक व्यक्ती त्याला चालत येत असल्याचं दिसलं. गणेशला तो जवळ येताच त्याचा चेहरा दिसला. चांगले फॉर्मल कपडे, पाठीला बॅग. तो येऊन त्याच्या बाजूला उभा राहिला. सिगारेट काढून तो त्याचे झुरके घेत होता. गणेशला त्याला पाहताच सिगारेटची तलब झाली. तो संकोच करत म्हणाला, दादा एक सिगारेट मिळेल का? त्या व्यक्तीने सिगारेट गणेशला दिली. धन्यवाद. दादा तुमचं नाव काय आणि कुठे चाललात तुम्ही? तो व्यक्ती हसला आणि म्हणाला, माझं नाव मुकेश. आणि गणेश भीतीने थरारून गेला.